The magnetic field at the center of coil of radius capital R and carrying current I is BC. At what distance along the axis of coil the magnetic field BA will be BC divided by 27 क्वेश्चन मार्क. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे 2√2R. बी ऑप्शन दिलेला आहे √3R. सी ऑप्शन दिलेला आहे 2√3R आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे 3√2R. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन दिलेलं आहे कुठे, तर कॉइलच्या सेंटरला, ज्याची रेडियस किती आहे कॅपिटल आर इतकी आहे आणि करंट आय इतका त्याच्यातून कॅरी होतो आहे. म्हणून आपण या ठिकाणी राईट करू मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट अ पॉईंट at the center of the current carrying circular coil. At the center of the current carrying circular coil. Okay, current carrying circular coil is. तर याचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन जर घेतला तर तो रिप्रेझेंट केला आपण कशाने, BCने. बघ इथं मी दाखवून देतो BC हे त्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे सेंटरचं. मग आपल्याला BC भेटेल आणि BC किती भेटणार आहे μ0I डिवायडेड बाय 2R. आर कोणता घेणार कॅपिटल आर. μ0I डिवायडेड बाय 2R. तर याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. तसंच आता मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फाईंड करायचं आपल्याला कुठं, ॲक्सिसवरती. तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट अ पॉईंट along the axis of current carrying circular coil. तर आपल्याला ॲक्सिसवरती फाईंड करायचं आणि बी ॲक्सिसचा जो फॉर्म्युला आहे तो किती आहे μ0I/r². आर म्हणजे सर्कलची रेडियस, त्याला आपण BA ने रिप्रेझेंट करू. BA इज इक्वल टू μ0I/r² टोटल डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r² प्लस x². आर आपला रेडियसाचा r² प्लस x² त्याचा रेस टू 3/2. r² प्लस x² रेस टू 3 डिवायडेड बाय 2. पण आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, हा जो BA तो BA आहे BC डिवायडेड बाय 27. त्याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करू. पण दिलेल्या कंडिशननुसार आपण या ठिकाणी राईट करणार आहे BA इज इक्वल टू BC डिवायडेड बाय 27. मग इथे दिले BA इज इक्वल टू BC डिवायडेड बाय 27. BAची व्हॅल्यू टाकून देऊ इक्वेशन नंबर 2 वरून. μ0I/r² डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r² प्लस x² रेस टू 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/27. मी तसाच लिहिणार आणि BCच्या जागी BCची व्हॅल्यू टाकणार, ती म्हणजे μ0I डिवायडेड बाय 2R. आता याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार. तर सर्वात पहिले आपण μ0 सोबत μ0 कॅन्सल करू, I सोबत I कॅन्सल करू आणि 2 पण काय झाला आपला कॅन्सल. आणि इथला जो R आहे तो इकडे डिवायडेड आहे, इकडे मल्टिप्लाय करू. ओके, R जर इकडे मल्टिप्लाय झाला ऑलरेडी r² आहे म्हणजे आरचं काय होणार आहे क्यूब होणार. ठीक आहे, मग या ठिकाणी भेटेल आपल्याला r³ डिवायडेड बाय इन ब्रॅकेट r² प्लस x² रेस टू 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/27. आता बघा आपल्याला आरामात याचं क्यूब रूट घेता येईल. 27 कशाचं क्यूब रूट आहे 3चं, म्हणून याचं क्यूब रूट घेणं आपलं पॉसिबल आहे. म्हणून या ठिकाणी राईट करू आपण टेकिंग
क्यूब रूट. तर याचं क्यूब रूट घेऊन टाकू. मग क्यूब रूट जर घेतला तर आपल्याला भेटेल आर डिवायडेड बाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर त्याचा रेश टू 1/2 इज इक्वल टू. आता 21 1चा क्यूब रूट आहे आणि 27 3चं आहे. याला आपण काय करू आता, स्क्वेअर रूट आहे ना इथं, स्क्वेअरिंग करून घेऊयाचं. किंवा मग या 3r इकडं आला आणि हा इकडे गेला आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर त्याचा 1/2. आता याचं स्क्वेअरिंग करून घेऊ आपण. ठीक आहे, कारण की स्क्वेअर रूट आहे 1/2चा अर्थ काय, स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं स्क्वेअरिंग करावं लागेल. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तर दोन्ही बाजूला आपण काय करू स्क्वेअरिंग. 3चा जो स्क्वेअर येतो आहे 9 आणि हा होईल आर स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण राईट करू शकतो 9r स्क्वेअर 9r स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता प्लस आर स्क्वेअर इकडे काय करा मायनस. ओके, मग आपल्या एक्स स्क्वेअर भेटेल 9r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. 9r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर 8r स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8r स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका. स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्सची व्हॅल्यू भेटेल आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट. मग आपल्याला एक्स भेटेल या ठिकाणी. एक्स इज इक्वल टू, आता 8ला आपण 4×2 लिहू शकतो. ओके, किंवा रूटमध्येच लिहा. मग 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2चं. ओके, 4×2 लिहिणार आणि आर बाहेर घेतो. 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2चं. मग एक्स इज इक्वल टू आपल्याला भेटेल 2√2r. मग एक्स इज इक्वल टू 2√2r. हेच आपलं काय असणार तर फायनल ॲन्सर असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं फायनल ॲन्सर जे असणार आहे ते जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स किती असणार 2√2r एवढं ते डिस्टन्स असणार आहे ॲक्सिसपासून. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच किती, दॅट डिस्टन्स इज इक्वल टू 2√2r. हे त्याचं फायनल आन्सर असेल.